नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण आहोत कराड शहरामध्ये. कराड तहसीलच्या बाहेर आपणाला ही लोक बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर हातात आपणाला लहान निरागस आणि चिमुकली बघायला मिळते. पण आपल्याला सातारा शहरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये घडलेली जी घटना आहे ती 13 वर्षाच्या लहान चिमुकली निष्पाप असणाऱ्या आर्या चव्हाण हिच्यावर बलात्कार करून तिला निष्पापपणे निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यामुळे संपूर्ण सातारा आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा पडसाद पडत आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं दुःखीमय वातावरण आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील जी महिला असेल, लहान मुलं असतील, ते आपल्याला कुठंतरी असुरक्षित बघायला मिळत आहेत. आणि त्या अनुषंगानं कराडच्या तहसील कार्यावर या ठिकाणी आपल्याला सामाजिक कार्यकर्ते आपल्याकडे अक्षय चव्हाण आपल्याकडे जोडले. बंधू, काय वाटतंय आपल्याकडे अशा प्रकारच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रावर पडसाद पडलेला आहे. खरं हृदय पिळवून टाकणारी घटना आहे. आपण या ठिकाणी तहसीलला निवेदन देण्यासाठी आलाय, काय वाटतंय? सर, सर्वप्रथम या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. कारण 13 वर्षाची चिमुकली, त्या 13 वर्षाच्या चिमुकलीचा काय दोष नसताना सर निष्पाप जीव गमवावा लागतोय. ही खूप दुर्दैवी घटना आहे सर. आणि त्या अनुषंगानं आमची लेकरं बाळ, माझी मुलगी, माझी बायको ही सुरक्षित नाहीये. आणि सर्व महाराष्ट्रातील महिला, मुली या देखील सुरक्षित नाहीये सर. त्या सुरक्षित राहाव्या म्हणून आज आम्ही 2 पावलं पुढे आलेलो आहे. तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. लहानपणापासून मोठं करायचं, हाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपायचं आणि या निरागसपणे एखाद्याच्या हातून त्यांना निष्पापपणे दुर्दैवी अंत होतोय सर. ह्यासारखे मोठं दुर्दैव कोणतंच नाहीये आणि हे येणाऱ्या काळामध्ये कोणासोबत घडलं नाही पाहिजे म्हणून सर आम्ही आज पुढे आलेलो आहे. काय वाटतंय की अशा घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा पडसाद पडतोय, पण लहान निरागस आपली चिमुकलं आहेत, हे सुरक्षित कुठं बघायला सर? ही मुलं कुठं सुरक्षित बघायला भेटत नाही. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर ठेवायचा नाही, हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे सर. माझ्याबरोबर दुसऱ्या ताई जोडलेल्या आहेत. ताई, काय वाटतंय आपल्याला ह्या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर होतोय, आपल्या मनात काय? नमस्कार, मी सुजाता अक्षय चव्हाण, रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय तानाजी चव्हाण यांची पत्नी. महाराष्ट्रामध्ये कराड तालुका शहर आणि सातारा जिल्ह्यात सासपडे गावात जी घटना घडली, कुमारी आर्या सागर चव्हाण, ती नुसती 13 वर्षाची मुलगी होती. ती घरात सेफ नाहीये, मग बाहेर कुठं हो आपली मुलं लेकरं सेफ आहेत? त्या विषयावर आम्ही आज इथं तहसीलदार ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आलो आहोत. मग त्या मुलीला न्याय मिळावं हीच एवढी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. आपण बघू शकतो त्याबरोबर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जोडले आहेत. बंधू, काय वाटतंय अशा घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा पडसाद होतोय. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलन होत आहेत, उग्र आंदोलन होत आहेत, पण अशा कोवळ्या निष्पाप मुलावरती अशा प्रकारचे अत्याचार होतात आणि त्याकडे आरोपीला पकडण्यात आले. काय वाटतंय आपल्याला? खरं तर सर, आता जिकडे तिकडे आता जाळपोळ वगैरे चालू आहे. माझं असं प्रामाणिक मन आहे की आपण गावोगावी असं पेटवतोय. खरं तर आपण जिथं तो व्यक्ती आहे तिथं खरं आंदोलन घातलं पाहिजे. आणि आता कसं आहे, ते काय आपल्या ताब्यात करणार नाही, पण शासनानं त्याला कडक कडक निर्णय घेतला पाहिजे. त्याला इन्काउंटर केला पाहिजे. त्या भाडकावला खरं फाशी नाही तर इन्काउंटर दिलं पाहिजे, हीच इच्छा आहे आपली. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो या ठिकाणी लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदनांचा महापूर बघायला मिळतो. त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. शासनानं तेवढं केलं पाहिजे. काय वाटतंय, शासनावर आपला विश्वास आहे, कायद्यावर विश्वास आहे? कायद्यावर तर विश्वास आहे, पण त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याबरोबर दुसरे सहकारी मित्र जोडले आहेत. काय वाटतंय मित्रा की अशा घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद होत असताना कराड शहरात आपण या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलाय? हो सर, अतिशय वाईट अवस्था झालेली त्या पोरीची, त्याबद्दल त्या माणसाला नरदामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. हे आम्ही सर्व अक्षय चव्हाण वगैरे सर्व चव्हाण आता मॅडमना निवेदन देतच आहोत. त्याच्यामुळे ही त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे सर. आणि आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने ही संपूर्ण घटना किती निंदनीय आहे. आपण बघू शकतो आपल्या सोबत लहान मुलं सुद्धा घेऊन, याचा अर्थ की आपली मुलं सुद्धा, आपली चिमुरडी सुद्धा आपणाला सुरक्षित नाहीयेत, महिला सुरक्षित नाहीयेत. आणि तो प्रश्न घेऊन मात्र आपणाला एक आई आहे, त्या आपल्या लहान चिमुकलीला, निरागस मुलीला घेऊन आपणाला या ठिकाणी तहसीलला निवेदन देण्यासाठी माझ्याकडे दुसरे मित्र जोडले. मित्र, काय या घटना एवढी प्रचंड आहे की संपूर्ण वेदनांचा खरा महापूर होतोय? काय सर, अतिशय दुःखाची गोष्ट आहे. आर्याला न्याय मिळावा आणि आरोपीला तातडीनं फाशी व्हावी हीच मागणी करतोय आम्ही इथं. आणि म्हणून
हा आरोपी आहे, आरोपीला फाशी व्हावी आणि संपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनावर जे दुःख आहे, त्या यातना आहे, त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरच्या ज्या भावना आहेत, वेदना आहेत, त्या वेदनांचा महापूर आपण कमी करू शकत नाही. पण मात्र जो नराधम आहे, केलेल्या संपूर्ण गुन्ह्याची सजा म्हणून त्याला खऱ्या अर्थानं फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून कराडच्या तहसीलवर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण आणि त्यांचे सर्व असणारे रयतचे सर्व पदाधिकारी, खऱ्या अर्थानं सामाजिक आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या हे संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत, यांच्या मनातल्या भावना आणि वेदनांचा महापूर बघत असताना प्रशासनानं गंभीर दखल घेऊन त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कराडच्या तहसीलांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले. आता खऱ्या अर्थानं पकडलेल्या आरोपीला प्रशासन काय त्याची दखल घेतोय, त्यावरती कोणता गुन्हा दाखल करतोय, हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन स्नेहा पाटीलसह मी रिपोर्टर सागर पाटील.